मतं मागता आहात. संपूर्ण राज्याचा चुथडा करून टाकलात तुम्ही. आणि आमच्यावरती नुसता आरोप करण्यापूर्वी आमचं फक्त 4.5 वर्ष सरकार या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादाने होतं. याच नाशिकमध्ये ते महाधिवेशन घेतलं होतं शिवसेनेने आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सत्तेची दारं, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी जगदंबेला हाक मारली होती, बये दार उघड. आणि अक्षरशः तुमच्या डोळ्यादेखत चमत्कार घडला. कधी नव्हे ती सत्तेची दारं उघडली गेली आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार तिकडे स्थानापन्न झालेलं. त्या 4.5 वर्षामध्ये केवळ 2.5 वर्षात मुंबई आणि पुणा रस्ता आम्ही करून टाकला. मुंबई पुणा रस्ता तुम्ही बघितला असाल. मग आज 10 वर्ष ही धेंड तिकडे खुर्च्या उभवत बसलेले आहेत. पालकमंत्री इकडे बसलेले आहेत. पालकमंत्री इथला आणि येणार नाही म्हणा, पण चुकलात तर बालकमंत्री पण इथलाच बसलेत. काका पुतणे तुमच्या डोक्यावरती बसलेत. पण पालकमंत्री इथला असताना माझा मुंबई आणि नाशिकचा रस्ता अजून का होत नाही याचं उत्तर कोणतरी देते मला? बोलायचं असेल ना या आणि विकासाच्या मुद्द्यावरती बोला. तुम्ही सत्तेवरती आहात, आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही आरोप करू शकतो कारण तो आमचा अधिकार आहे. पण सत्ताधारी पक्ष आमच्यावरती आरोप करतोय हा कुठला नाही का? अजून माझ्या नाशिकचा पाण्याचा प्रश्न ह्याची का वाट लागलेली आहे? बारामती सगळी सुजलाम सुफलाम, पण नाशिकची सगळी वाट लागून टाकलेली आहे. त्याच्याबद्दल बोला. नाशिकमधले उद्योगधंदे बंद पडत आहेत. आर्थिक मंदीनी खायचे हाल झालेत. खायचे काय? पालकाची भाजी. हे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती कोणीच बोलत नाही. आणि शरद पवार माझ्यावरती टीका करतायत की उद्धव ठाकरे बोलतायत 7-12 कोरा करा, 7-12 कोरा करा. अरे उद्या ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केंद्रात आमचं सरकार येणार म्हणजे येणारच. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता तुम्ही म्हणता ना तो 7-12 कोरा करणार म्हणजे करणारच. पण शरद पवार म्हणतायत की 7-12 कोरा करा. यांनी कधी 7-12 पाहिल्यात का? म्हणजे मी नाही पाहिला 7-12. म्हणे काय करणार? 7-12 कोरा करून काय उद्धव ठाकरेचं नाव लिहायचं काय? 7-12 ह्या गोरगरीब शेतकऱ्याचा कोरा करून उद्धव ठाकरेचं नाव लिहायला उद्धव ठाकरे पवार घराण्यात जन्माला आलेला नाही. तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. आणि पवार साहेब तुमच्या लेखी कदाचित माझा हा गोरगरीब शेतकरी केवळ 7-12चा कागद असेल, पण माझ्या नजरेमध्ये तो माझ्या हाडामासाचा रक्ताचा जिवंत माणूस आहे. मला कागद नाही कळला तरी चालेल, पण मला त्याचं मन कळतंय, त्याचे अश्रू दिसत आहेत आणि त्याची संकट दिसत आहेत आणि ते अश्रू मी पुसल्याशिवाय राहणार नाही ही शपथ सुद्धा मी घेतलेली आहे. आणि दुसरा एक ते आरोप करतायत. कारण का तर नरेंद्र मोदी प्रचाराला फिरतायत महाराष्ट्रामध्ये आपल्या. म्हणून अशोक चव्हाण काय, शरद पवार काय बोंबलतायत. आम्ही महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नाही. याचाच अर्थ असा की आता काल परवाकडे संपूर्ण देशामध्ये हिंदुस्थानामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून सलग 3ऱ्यांदा नरेंद्र मोदींचा गौरव झाला. देशातले सर्व उद्योगपती गुजरातमध्ये गेले आणि त्यांनी मोदींचा गौरव केला. आम्हाला गुजरातमध्ये यायचं आहे, आम्हाला गुजरातमध्ये उद्योगधंदा उघडायचे आहेत. आणि हे म्हणतायत आम्ही महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नाही. म्हणजे गुजरात पुढे चाललाय, आम्ही महाराष्ट्राला खड्ड्यातच घालणार. अरे आमचं सरकार असताना इथला महिंद्राचा कारखाना आला ना? आला की नाही आला? आपलंच सरकार असताना पलीकडे संभाजीनगरमध्ये स्कोडा गाडीचा कारखाना आला की नाही आला? उद्योगधंदे चालू होते की नव्हते? वीज तुमच्या घरात होती की नव्हती? रोजीरोटी मिळत होती की नव्हती? आणि आता यांचं सरकार आल्यानंतर नॅनोचा कारखाना सुद्धा हे आणू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये. बाकी मोदींचे जे काही वाईट गुण असतील ते असतील, पण मोदींनी
टाटाचे सगळे उद्योग, सगळा कारभार हा या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, पण नॅनोचा कारखाना हा गुजरातमध्ये जातो. ही यांची लायकी, ही यांची पात्रता. कोणत्या तोंडाने तुम्ही सांगताय की आम्ही गुजरात होऊ देणार नाही म्हणून? हे म्हणे जातीवादी आहेत, यांच्या हाताला रक्त लागलेलं आहे, रक्ताने बरबटलेल्या हातांना मतं देऊ नका बोललेत ना. बरंच काय काय बोललेत, किती उत्तरं देऊ? ठीक आहे, आमच्या हाताला जर का रक्त लागलं असेल, मग मी शरद पवारांवरती आरोप करतोय. पवार साहेब, तुम्ही पंतप्रधानपदी बसायला निघालात, पोचू शकत नाही, कारण त्या पदावरती बसेल तो दिल्ली समोर वाकणारा नाही, तर दिल्लीला वाकवणारा माझा मराठा मर्द तिकडे बसेल. पण गेली 5 वर्ष तुम्ही कृषी मंत्री होतात, कधीही नव्हे एवढ्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. संपूर्ण देशामध्ये जितक्या आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या, त्यातल्या जास्तीत जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या. आपल्या नाशिकमध्ये सुद्धा गेल्या 5 वर्षात किमान 125 आत्महत्या झालेल्या आहेत. मग ही घरदारं उघडी नाही पडलीत? ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची कपाळं पुसली नाही गेलीत, पांढरी नाही झाली? मग आमच्या हाताला रक्त लागलेलं तुम्हाला दिसत असेल, तर शरद पवारांच्या हाताला सुद्धा ज्या माझ्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, ते कुंकवाने बरबटलेले हात पवार आणि काँग्रेसचे आहेत. अशा कुंकवाने बरबटलेल्या हातांना तुम्ही मतं देणार आहात? कालच मी चाकणमध्ये होतो. चाकणमध्ये असताना मी एक फोटो सगळ्यांना दाखवला. दत्तात्रय कुंभार या शेतकऱ्यांनी 11 एप्रिलला आत्महत्या केली. आणि ही आत्महत्या दुसरीकडे कुठे केली नाही, तर ह्याच कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात बारामतीमध्ये आत्महत्या झालेली आहे. गेलेच शरद पवार तिकडे, गेलेच छगन भुजबळ तिकडे. आत्महत्या ज्या काय झालेल्या आहेत त्या काय विरोधी पक्षातल्या शेतकऱ्यांनी केल्यात? काही त्यातले राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते नसतील? कुठे आहात तुम्ही? कोणाशी बोलता आहात? आणि केवळ शेतकरीच आत्महत्या करतात असं समजू नका. मी आज महाराष्ट्र पिंजून काढतोय. विदर्भामध्ये मी होतो त्यावेळेला एका दिवसात माझ्यासमोर बातमी होती, एका दिवसात विदर्भात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 5. आणि माझ्या माता भगिनींना कल्पना करू शकतात त्या. 2 शेतकऱ्यांनी तर अशा आत्महत्या केल्या की कडेवरती त्यांच्या मूल होतं. त्या मुलाला बाळाला वाटलं असेल की आपला बाबा फिरायला घेऊन चाललाय, आगगाडी समोरून येत होती. ते पोर बिचारं मजेमध्ये आगगाडी बघत होतं. त्या आगगाडी जशी जवळ आली तसं त्या शेतकऱ्यांनी त्या पोरासकट रेल्वेच्या इंजिनसमोर उडी मारून टाकली आणि एका क्षणात त्या कवळ्या मुलाच्या आणि त्या शेतकऱ्याच्या चिंदड्या होऊन गेल्या. हे रक्त कोणाच्या हाताला लागतंय? कोणाच्या हाताला लागतंय? भार नियमन सुद्धा प्रचंड आहे. दुर्दैव असं की कृषी मंत्री शरद पवार, आत्महत्या सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये. ऊर्जा मंत्री सुशील कुमार, भार नियमन सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. शिवराज पाटील गृहमंत्री होते, पण दहशतवादी हल्ले सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. आणि मुरली देवरा पेट्रोलियम मंत्री, सगळ्यात जास्त पेट्रोल आणि डिझेल महाग हे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. आणि घराघरामध्ये तुमच्या वीज आहे का रे बाबा? येते का? किती दिवस नाही आहे माहीत नाही. वीज आहे हेच तुम्ही विसरून गेला. वीज येते हीच तुम्हाला माहिती नाही आहे. पण अशाच एका घरामध्ये एक 14 वर्षाची पोरगी ही अभ्यासाला बसली होती. कारण आत्ता परीक्षा संपतायत, बरोबर ना? घरातली मुलं बाळं अभ्यास करतायत. संध्याकाळी घरामध्ये दिवा आहे, मग पेट्रोलियम केरोसिनचा दिवा, असा केरोसिनचा दिवा लावून ती एक 14 वर्षाची पोर तिकडे अर्नाळ्यामध्ये एका घरामध्ये तिच्या स्वतःच्या अभ्यासाला बसली होती. अभ्यासाला बसली असताना अभ्यास करता करता माहीत नाही काय झालं, डुलकी लागली असेल, काहीतरी झालं असेल, पण तो दिवा कलंडला. आणि तो असा कलंडला की बाजूच्या रॉकेलच्या बाटलीवरती पडला. आणि जो पेट घेतला त्या आई आणि वडिलांच्या समोर ती 14 वर्षाची पोर भपकन पेटली आणि जळून खाक झाली, तिथल्या तिथे मरण पावली. ही छोटी कवळी कवळी मुलं ही मरण पावत आहेत. शेतकरी आत्महत्या करतायत. रोजीरोटी जात चाललेली आहे.
आणि आम्ही नुसता आरोपावरती आरोप 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 आणि आरोप